हॅलो यूट्यूब फॅमिली, पाऊस पडतोय आणि बाहेर छान असं वातावरण. अशा वेळी जर जेवणाच्या ताटात झणझणीत खेकड्याचा रस्सा असेल तर मग मज्जाच वेगळी. आज आपण बनवणार आहे अस्सल घरगुती चवीचे मोठे आणि ताज्या खेकड्याचा रस्सा. झणझणीत खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा आणि खेकडे साफ कसे करायचे, तर ह्या दोन्ही गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण इथं अगोदर मार्केटमधून खेकडे घेऊन आलो होतो आणि आता पहिला पावसाळा आहे, म्हणजे पावसाळा आता जस्ट सुरूच झाला आहे. तर छान असे पहिल्या पावसाळ्यातले हे खेकडे आहे. नंतर खेकडे आणल्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने घरी आल्यावरती स्वच्छ करून घ्यायचे. मग नंतर आपण खेकडे फोडल्यानंतर आपल्याला परत पाण्याने धुता येणार नाही, तर त्यासाठी अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि चला, इथं आपण 3 पाण्याने स्वच्छ करून घेतले होते. स्वच्छ झाल्यानंतर आपण इथं त्यांना फोडून घेणार. खेकडा कसा फोडायचा ते पण मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, तर व्यवस्थित बघा. असे इथं मी सर्व खेकडे फोडून घेतले. आणि खेकडे फोडल्यानंतर ज्या त्यांच्या नाग्या असतात, म्हणजे जाड जो नाग्यांचा भाग असतो तो पण काढून घ्यायचा. आणि जे छोटे पायऱ्यांचा भाग असतो तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने इथे मी सर्व खेकडे फोडून घेतले. नंतर असे साफ करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे साफ करून घ्यायचे खेकडे फोडल्यानंतर. आणि असा पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा. आणि इथे मी सर्वच खेकडे असे साफ करून घेतले. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला खेकड्याची भाजी कशी बनवायची आणि खेकडे कसे साफ करायचे हे दाखवलेले आहे. आणि हे बघा, असे इथं मी सर्व खेकडे साफ करून घेतले होते. नंतर इथं नाग्या त्या पण टाकायच्या, त्या पण आपण भाजीमध्येच बॉईल करून घेणार. आणि नंतर जो छोटा पाटा असतो, म्हणजे पायऱ्या म्हणल्या जातात त्याला, त्या मिक्सरला बारीक करून घेणार. आणि जे हे खेकडे आपण फोडले होते त्यामध्ये जो येल्लो भाग असतो तो पण खेकड्यामध्ये काढून घ्यायचा. आणि जर तुमच्या मुलाला सर्दी खोकला झालेला असेल आणि खूप दिवस जर जात नसेल ना, तर हा येल्लो भाग मुलाला खाऊ घालायचा तेला मिठामध्ये, म्हणजे पटकन सर्दी आणि खोकला बरा होतो. आणि हा सर्व येल्लो भाग इथं मी खेकड्यामध्ये काढून घेतला. आणि चला, आता इकडं पायऱ्या पण आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं, चांगलं बारीक करून घ्यायचं. म्हणजे आपण वाटण तयार करतो तसं तयार करून घ्यायचं, याला बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि हे बघा, अशी पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर इकडं पातेल्यामध्ये खेकडे आणि नाग्या टाकून द्यायच्या. नंतर चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायचं आणि तेल. आणि छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तेल मीठ लागल्या गेलं पाहिजेत. आणि याच्यावर दुसरं पाणी घालायचं नाही. जे आपण पायऱ्या बारीक केल्या होत्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते एका चाळणीने असे गाळून घ्यायचं. म्हणजे हे वाटण आपण व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं, तसं घालायचं नाही. आणि इथं असं चाळणीने गाळून घेतलं. आणि जो जाड भाग राहिला होता तो काढून टाकायचा. असं थोडं थोडं पाणी घालून पूर्ण मी इथं गाळून घेतलं. आणि हा काढून टाकायचा आता.
आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता. आणि बघा किती छान असा कलर आला होता आपल्या खेकड्याच्या भाजीला. अजून तर आपल्याला खेकड्याची भाजी बनवायचीच राहिली. आणि याला एक 15 मिनटं बॉईल करून घ्यायचं आता. आणि 15 मिनटं हे बॉईल होईपर्यंत आपण वाटण बघूया. वाटण मी अगोदरच भाजून ठेवलं होतं. कांदा, खोबरं, हरभऱ्याची डाळ, लसण, अद्रक आणि कोथिंबीर. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि सर्व वाटण मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं. आणि फक्त आपण इथं अंबारी मसाला घेतला. आणि इकडे आपले खेकडे पण व्यवस्थित बॉईल झाले होते. हे बघा किती छान असे ते शिजले गेले. आणि ज्या आपण छोटे ज्या पायऱ्या वाटून घातल्या होत्या तर त्याचं असं तयार होतं. आणि ते खायला इतकं छान लागतं. नंतर घ्यायचं एका टोपल्यात काढून घ्यायचे खेकडे बॉईल झाल्यानंतर. आणि त्याच पातेल्यामध्ये तेल घालायचं. आणि तेल गरम झाले की आपण जे वाटण तयार केलं होतं आणि घरगुती काही तिखट मसाले वगैरे आपण याच्यामध्ये टाकून घेणार. अगोदर मी लाल तिखट घेतलं 1 चमचा. तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही तिखट घाला. आणि व्यवस्थित तिखट फ्राय झाले की लाल तिखट फ्राय झाले की नंतर वाटण घालायचं. आणि छान आता व्यवस्थित इथं वाटण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. व्यवस्थित त्याला तेल सुटू द्यायचं. आणि तेल सुटल्यानंतर अंबारी मसाला घालायचा. आणि अंबारी मसाला पण व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि हे बघा असा आपला हा मसाला इथं परतला होता. म्हणजे छान असा त्याला कलर आला होता. नंतर थोडं पाणी घालायचं. आणि 2 ते 3 मिनटं आता मसाला शिजून घ्यायचा. म्हणजे हलकी तरी येईपर्यंत. आणि हे बघा इथं आता आपल्या खेकड्याच्या भाजीला पण हलकी तरी आली होती. म्हणजेच ग्रेव्हीला. आणि छान आता अशी तरी आल्यानंतर आपण बॉईल केलेले खेकडे होते ते घालायचे. आणि खेकडे घातल्यानंतर खेकडे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि हे बघा किती छान कलर आला होता आपल्या भाजीला पण. मी ही पूर्ण रेसिपी सविस्तर सांगितली तुम्हाला. फोडायचे कसे, तयार कशी करायची, भाजी कशी बनवायची. तर ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा खेकडा रस्सा भाजी. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात. आणि छान भाजीला उकळ आला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चला झणझणीत आपली इथं खेकडा रस्सा भाजी ही तयार झाली. अगदी घरच्या मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार केली होती. आणि खेकडा भाजी खायला तर खरंच एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि याला 15 ते 20 मिनटं उकळून घ्यायची नंतर. आणि उकळल्यानंतर इथं प्लेटिंग करून घेतली मी. आणि तुम्ही याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. आणि जर भाकर असेल तर खरंच भारी. मग चपातीपेक्षा भाकरीसोबतच खा, खूप भारी लागतं. आणि तुम्हाला हे घरच्या मसाल्यामधल्या खेकडा रस्सा भाजी कशी वाटली ते पण मला सांगा. आणि अशी बारीक चिरलेली परत थोडी कोथिंबीर घालून घ्या.
आणि नंतर इकडे मी प्लेटिंग पण करून घेतली होती. म्हणजे पाहताच क्षणी त्याला खावंसं वाटत होतं, तर पटकन मी इकडं प्लेटिंग वगैरे पण करून घेतली. त्यासोबत मी चपात्या, सलादमध्ये काकडी, लिंबू, भात आणि आपली झणझणीत खेकड्याची रस्सा भाजी. आणि तुम्हालाही खेकडा रस्सा भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक यू.